आईच्या हाताने थापलेली ही गरमागरम भाकर, साध्या साहित्यापासून बनवलेली ही झणझणीत स्वादिष्ट मोदक आमटी। सगळ्यात आधी मोदकाचं सारण तयार करायला घेऊ। 2 कांदे, 1 वाटी खोबऱ्याची, कांदा बारीक चिरून घेतला, खोबरं किसून घेतले। तवा तापला की त्यात कांदा टाकायचा, छान असा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा मस्त गुलाबी झाला, खोबऱ्याचे किस घालावे। त्यानंतर हळद, मीठ आणि खसखस, थोडं तेल घालून सर्व साहित्य मिक्स करावे। खमंग आणि चविष्ट सारण तयार झाले आहे। याच सारणामुळे मोदकाची चव छान लागते। हे सारण थंड करायला ठेवा। तोपर्यंत मोदकसाठी पीठ तयार करायला घेऊ। त्यासाठी मोठ्या ताटात बेसन पीठ घेऊन ताटातलं पीठ एकत्र करताना बघा, त्याला जणू मोदकाचाच आकार आला आहे। याच पिठापासून स्वादिष्ट मोदक तयार होणार आहेत। त्यामध्ये हळद, तिखट, चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करावा। खूप घट्ट किंवा पातळ न ठेवता मध्यम गोळा तयार करावा। 10 मिनिटांसाठी गोळा झाकून ठेवा। मोदक बनवण्याआधी आमटीला फोडणी द्यावी। आमटीसाठी मसाला तयार करून घेऊया। यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, लसूण कांडी, खोबरं भाजून घेत, कांद्याचे 4 फोडी, टोमॅटोचे साल काढून थोडं पाणी घालून साहित्य बारीक वाटून घेऊया। कढईमध्ये तेल घालून गरम तेलात कांदा टोमॅटो पेस्टचा तडका द्यावा। मसाला, धनेपूड, हळद, थोडी लाल तिखट, भाजीला रंग येण्यासाठी मीठ हे मिश्रण कालून थोडं गरम पाणी घालावे। गरम पाणी घातल्याने मोदक पटकन शिजतात, भाजीची चवही छान लागते। आवडीनुसार पाणी घालून आमटीला उकळी येईल तोपर्यंत मोदक तयार करायला। आईने मळून ठेवलेल्या पिठाचे 2 भाग करून घेतले आहेत। त्यातील एक भाग पुन्हा एकदा छान मळून घेत आहे। त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे तोडून आता प्रत्येक गोळ्याची हलक्या हाताने लाटी तयार केली जात आहे। पहिल्या उंड्याच्या लाट्या तयार करून झाल्या, आता दुसरा उंडा घेतला आहे। आईच्या लाट्या एकसारख्या तयार होत आहेत। याच लाट्यांपासून आपल्या मोदकांना सुंदर आकार मिळणार आहे। पाटाला तेल लावून लाटी अशी अलगद लाटून घ्यायची। आईने छान अशा लाट्या लाटून घेतल्या। आता तयार केलेले सारण भरून घेऊया। मोदकाला सुंदर आकार देऊ मोदक तयार करावा। मोदक बंद करताना आता हलक्या हाताने कडा एकत्र करून दाबून घ्यायचा, म्हणजे आमटीत शिजताना मोदक फुटणार नाहीत। अशाच प्रकारे सगळे मोदक तयार करून घ्यायचे। एकसारखे सुंदर मोदक बनवलेले आता हे तयार झालेले मोदक आमटीमध्ये सोडण्यासाठी तयार आहे। आमटीला उकळी आली, आता हे मोदक अलगद रश्श्यामध्ये सोडावे। तयार केलेले मोदक अलगद हाताने आमटीमध्ये सोडूया। ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मंद आचेवर 10 मिनिटांसाठी शिजू द्या। आईच्या हातची स्वादिष्ट मोदक आमटी तयार झाली आहे। तिच्या हाताची चव, मायेचा स्पर्श आणि गावाकडच्या आठवणींचा खमंग सुगंध। चला तर मग या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊया।